नमस्कार. आज दिनांक 5 जून 2026 वार शुक्रवार. केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. केडीसी एजेजी डाळिंब यार्ड नाशिक आणि पुणे या दोन्ही मार्केटमध्ये आवक ही वाढती आपल्याला पाहायला भेटायला लागलेली आहे आणि ग्राहक सुद्धा जो बकरी ईदच्या नंतर महाराष्ट्रात आल्याच्या नंतर अशा मालांचं डिमांड आता मार्केटमध्ये करू लागलेला आहे. जो जागेवरती माल जात होता त्याच्यापेक्षाही मार्केटमध्ये ऍव्हरेज रेट 40 रुपये 50 रुपयाची वाढ व्हायला लागली. हे शेतकरी बोलून दाखवायला लागलेलं आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की हा रेट मी देत नाहीये, माझा ग्राहक देतो आणि ह्या ग्राहकाला 12 महिने आपण रतिबासारखा माल वेगवेगळ्या राज्यात जाऊन देतो. त्यामुळं केडी चौधरी डाळिंब यार्ड असेल किंवा केडीसी एजेजी नाशिक मंडी असेल, या दोन्ही ठिकाणी जे रेट जास्त दिसतात आणि शेतकरी समाधानानं खुश होत आहेत, याच्यापेक्षा दुसरं समाधान मला कुठलंच नाहीये. आज पेमेंटच्या बाबतीमध्ये मधल्या काळात थोडंसं मागं पुढं झालं, परंतु पुण्यामध्ये सुद्धा आता तातडीने पेमेंट देण्याची व्यवस्था ही पुणे मार्केटने चालू केली. नाशिकमध्ये सुद्धा तातडीने पैसे पेमेंट देण्याची व्यवस्था चालू झालेली आहे. आज 3-4 मार्केट चालत असताना मागं पुढं थोडं जरी झालं होतं मधल्या काळात, तरी माझ्या शेतकरी वर्गाने जागा सोडली नाही. परंतु आता त्यांचा सुद्धा अंत आपल्याला पाहायचा नाही. आता ताबडतोब पेमेंट, माल विकल्या पेमेंट देण्याची व्यवस्था ही करत असताना शेतकरी वर्गामध्ये मोठं समाधान मला पाहायला भेटतंय. कारण जाग्यावरती शेतकऱ्यांना पेमेंटची गरज असती म्हणून देतात किंवा इतर ठिकाणी जात आहेत. परंतु आता पुणे मार्केटमध्ये सुद्धा आपण तातडीने पेमेंट देण्याची व्यवस्था आणि नाशिकमध्ये सुद्धा तातडीने पेमेंट देण्याची व्यवस्था चालू केल्यामुळं आणि मधला 3-4 वर्ष काळ आपल्याला नक्कीच अडचणीचा ठरला. परंतु आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शेतकरी वर्ग माझ्यापासून हलला नाही. सर्वाधिक आवक आज पुण्यामध्ये आपल्याकडे आहे आणि रेट सुद्धा सर्वाधिक आज निघले आणि असे माल ज्या वेळेस 50 रुपयाचे फरक आज इतरातून आपल्या ज्यावेळेस शेतकऱ्यांनी बोलून दाखवले, याच्यापेक्षा दुसरं समाधान मला काय असणार. आणि म्हणून माझ्या शेतकरी वर्गाला मी सांगू इच्छितो की बाजार वाढते राहणार आहेत. सर्व माल, लिची आणि आंबा सुद्धा कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता माल विरळून काढायचा, बिस्किट कलरचा माल काढायचा आहे. या अशा कलरची वाट पाहायची नाही, कारण आपल्याला जर असा कलर काढला तर आतमध्ये काळा डाग पडण्याची शक्यता आहे आणि म्हणून ह्या कलरची वाट न पाहता आपण ह्या बिस्किट कलर मध्येच माल काढा आणि टायमिंगला माल तोडल्याच्या नंतर आता याच्या आतमध्ये लाल कटिंग सुद्धा झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर कटिंग जर चांगला असेल तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच शेतकरी वर्गांना जरा थोडं असे लाल माल सुद्धा आतमध्ये निघायला लागलेले आहेत. बऱ्याचशा भागात पाऊस झालाय त्यामुळे असे माल आतमधून लाल होत आहेत, पण ज्यादा लाल कलरची वाट पाहू नका. बिस्किट कलर मध्ये माल थोडा, हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व डाळी उत्पादक शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.